गुरुवार दिनांक 5 रोजी ग्रामपंचायत गावनाळे येथे ग्रामपंचायत सदस्य दिनेश वारण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। प्रवेश करत असताना ग्रामपंचायत सदस्य 10 आणि 700 ग्रामस्थ असा प्रवेश केला म्हणून खोटी बातमी पसरवून आपल्या वरिष्ठ भाजप नेत्यांना कुठेतरी खुश करण्यासाठी ही खोटी बातमी लोकांनी पसरवत आहे। खरं तर गावनाळे ग्रामपंचायतची सदस्य एकूण 11 सदस्य, त्यातील एक पद रिक्त आहे। मग उरले 10 सदस्य। 10 सदस्यांपैकी 5 सदस्य आजही आत्ता आमच्या सोबत आहेत, कायमस्वरूपी ते आमच्या सोबतच राहणार। मग त्यांनी 10 सदस्यांचा प्रवेश घेतला, ते कुठचे 10 सदस्य त्यांनी क्लिअर करावे। दुसरी गोष्ट, 700 लोकांचा प्रवेश घेतला। ग्रामपंचायत हॉलला जास्तीत जास्त 160 ते 170 लोकांची कॅपॅसिटी आहे। मग 700 लोक बसवली कुठे? आणि अशी 700 लोकांची प्रवेश घेण्यासाठी किमान 4 ते 5 हॉल असे लागतील। मग ही कुठेतरी दिशाभूल आहे आणि वरिष्ठांना खुश करण्यासाठी हा कुठेतरी लोकांनी एक चुकीचा मेसेज जातोय। खरं तर त्यांनी सांगितलं की आमचे ग्रामपंचायत सदस्य हे आपल्या मतावर निवडून आले आहेत। मी म्हणतो, तुझ्या मतावर जर निवडून आले असतील तर तुझ्याकडे जर 1600-1700 मतं असतील तर तू स्वतः आणि सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य तुम्ही राजीनामा द्या आणि आमचे सदस्य आम्ही सुद्धा राजीनामा देतो आणि लोकांनी परत निवडणूक होऊ दे, कोणाकडे किती मतं आहेत लोक दाखवून देतील। दिनेश वारण यांनी प्रवेश केल्यानंतर आमदार वैभव नाईकांचा आपल्याजवळ असलेल्या मतांवर डोळा आहे असं त्याचं म्हणणं होतं। मग आमदार वैभव नाईक हे बहुमताने निवडून आले, त्यावेळी दिनेश वारण आमच्यासोबत नव्हता आणि आमदार वैभव नाईकांची निवडणूक ही 2 महिन्यानंतर होणार आहे। जर आमदार वैभव नाईकांना त्याच्या मताची गरज असली असती तर आमदारांनी त्याचे सर्व अटी शर्ती मान्य करून त्याला थांबवलं असतं। त्याच्यामुळे त्याच्याकडे मतही काहीच नाहीये। त्यांनी लोक जमवली, त्या हॉलमध्ये 150 ते 160 लोक होती साधारण, त्यापैकी 50-60 लोक ही बाहेरील होती। उरलेली 100 लोक, त्यातील ती 50 ते 60 लोक ही बचत गटाची महिला होती। खरं तर बचत गटाच्या महिलांना त्यांनी वेगवेगळ्या तऱ्हेने धमका देऊन त्यांना गाडीत घालून घेऊन आलाय। त्यांना सांगितलंय, ग्रामपंचायतमध्ये तुमची कुठची कामं असतील तर कुठचा दाखला पाहिजे असेल तर तुम्हाला मिळणार नाही, तुमचे खोल उचलले जाणार नाही आणि ग्रामपंचायत हॉलचा उद्घाटन आहे त्यानिमित्त नारायण राणे येणार, त्यानिमित्ताने तुम्ही या अशी फसवणूक करून आमच्या सर्व सदस्यांना, गावातील लोकांना त्यांनी बोलवून घेतलं। आणि एक तर सदस्य आमचा नागवेकर म्हणून, त्याला त्यांनी सांगितलं हॉलचं उद्घाटन आहे आणि त्याला घेऊन गेला नकळत। ती तर आमच्यासोबत आजही आहे, भविष्यात पण असणार, असा चुकीचा मेसेज लोकांनी देत आहे। यांनी प्रवेश करत असताना आपला प्रवेश हा केवळ आमदार वैभव नाईकांनी आपल्या मतावर नजर ठेवून प्रवेश घेतला असं जो लोकांनी बोलतोय, खरं तर त्याची हिंमत नव्हती स्वतः ग्रामपंचायतमध्ये निवडून येण्याची, म्हणून त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आमच्या शिवसैनिकांच्या जीवावर तो स्वतः निवडून आला। आयत्या बिळावर नागोबा असं ते आमचे 4 सदस्य घेऊन तो दुसऱ्या पक्षात प्रवेश केला। खरं तर त्याच्यात हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला समोर जावं, नाहीतर आपल्या सर्व सदस्यांचा राजीनामा द्या, आम्ही आमच्या सदस्यांचा राजीनामा देतो आणि बघूया निवडणूक होऊ दे, लोक कोणाला निवडून देतात। प्रवेश केला तो आपल्या स्वार्थासाठी केला, गावाच्या विकासासाठी किंवा पक्षासाठी केलेला नाही। आम्ही जो पक्ष आमचा आहे 800 मतं होती, 800-850 मतं तेवढीच मतं आहेत। 2017 मध्ये तेवढीच मतं आमच्याकडे होती आणि 2022 मध्ये इलेक्शन 23 मध्ये त्या इलेक्शनमध्ये पण तेवढीच मतं आम्हाला पडली। त्यामुळे त्याच्या आणाने आणि जाण्याने आम्हाला आमच्या पक्षामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही असं माझं ठाम मत आहे। आणि दुसरी गोष्ट, तो जर म्हणत असेल माझ्यामुळे जर गावात शिवसेनेची सत्ता आली तर त्यांनी राजीनामा द्यायचा आणि पुन्हा निवडून दाखवायचं, आम्ही सक्षम आहोत त्या गोष्टीसाठी।